पुणे पिंपरी चिंचवड ही शहरं काल रात्रीपासून पुराच्या विळख्यात सापडली आहेत. खडकवासला धरणातून विसर्ग सुरूच आहे. तर अतिवृष्टीमुळे हा पूर आल्याचा अंदाज आतापर्यंत वर्तवला जात होता. मात्र आता याबाबत भाजप खासदार मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांसमोर येत धक्कादायक खुलासा केला आहे. पुण्यात पूर अतिवृष्टीमुळे नव्हे तर धरणातून अतिरिक्त पाणी सोडल्यामुळे आला, असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे. पुण्यातील पूरस्थितीवर बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की आवश्यकतेनुसार खडकवासला धरणातून काल रात्री 35,000 क्युसेक पाणी सोडणं गरजेचं होतं, परंतु 55,000 क्युसेक पाणी सोडलं गेलं आणि याच कारणामुळे पुण्यात पूरस्थिती निर्माण झाली, असं म्हणत मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रशासनाला पूर्णतः उघडं पाडलं आहे. प्रशासन आतापर्यंत फक्त 35,000 क्युसेक पाणी सोडल्याचा दावा करत होतं. तो दावा आता मुरलीधर मोहोळ यांनी खोडून काढला. याबाबत मुरलीधर मोहोळ उद्या प्रशासनाची बैठक घेणार असल्याची बाब समोर येत आहे. बुधवारी रात्रभर पडलेल्या पावसाने पुणे जलमय झाला असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. शहरात अनेक ठिकाणी इमारतींमध्ये पाणी शिरले. काही ठिकाणी लोक अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन, पोलीस आणि बचाव पथक कार्यरत आहेत. दरम्यान खडकवासलामधून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय. पुण्यात गेल्या 24 तासात 4 मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. यात एकाच ठिकाणी 3 शॉक लागून मृत्यू झाला, तर एकाचा दरडा अंगावर कोसळल्याने मृत्यू झाला. राज्यात पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. नागरिकांनी सतर्क राहावे असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. पुणे, मुंबई, कोकण, सातारा आणि कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. राज्यभरातील सातारा, पुणे, कोकणातील शाळांना उद्यासाठी सुट्टी देखील जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.